रामकृष्ण मंडळी, तर आज आपण बनवत आहे मुलांना डब्यासाठी मिरची। त्यासाठी ह्या अशा लांब अशा उभ्या मिरच्या घेतल्या, त्या तिखट नसतात आणि टेस्टी पण असतात। कवळ्या बाजारात भेटतात अशा मिरच्या घेऊन स्वच्छ धुवून त्याचे मधून पोट कापायचे आणि मधोमध कापल्यावर त्यातल्या बिया काढून टाकायच्या। बिया काढल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं। सारण भरण्यासाठी शेंगदाण्याचे दाणे बारीक आणि जाड दोन्ही घ्यायचे आणि मीठ, हळद, जिरे असं सर्व टाकून मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी घालून आणि बारीक चिरून कोथिंबीर घालायची आणि ते छान मिक्स करायचं। मिक्स केलेलं बॅटर ह्या मिरचीमध्ये भरायचं। मिरचीमध्ये भरून एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर एक एक करून सर्व मिरच्या ठेवून घ्यायच्या आणि मिरच्या ठेवल्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं आपल्या मिरच्या वाफेवर होऊ द्यायच्या। तुम्ही पाहत असाल व्हिडिओवर सर्वीकडे सगळं छान प्लेन लावून घेतलं। झाकण ठेवल्यानंतर छान वाफ घ्यायची आणि एक साईडनी शिजल्यानंतर त्या पलट्या करून दुसरी साईडनी शिजून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपली भरलेली मिरची तयार होते। मुले आवडीने खातात आणि त्यात शेंगदाण्याचे दाणे असल्यामुळे ते खूप मस्त लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।